आज मी तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार प्लॉट कसं सिलेक्शन करायचं ते सांगणार आहे। याचा अर्थ तुम्ही घर बांधणार आहात किंवा बंगला बांधणार आहात, त्याच्यासाठी जागा रिकामी तुम्ही सिलेक्ट करणार आहात, विकत घेणार आहात, तर प्लॉटिंग जे झालेलं असतं, सपोज 20 प्लॉट आहेत तर त्याच्यामधला प्लॉट कुठला घ्यावा। पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं, अखंड प्लॉटिंगचा जो एरिया आहे, दक्षिणेकडे जर उतार पूर्ण असेल किंवा पश्चिमेकडे उतार भरपूर असेल, तो प्लॉट तिथे कुठलाही एकही गाळा बुक करायचा नाही। याचा अर्थ गाळ्याचा अर्थ तो जो प्लॉट आहे तो प्लॉट बुक करायचा नाही, तिथे वाताहत होणार, विकणारा विकून जातो, राहणाऱ्यांना भोगावं लागतं। असा माझा अनुभव आहे। गेले 22 वर्ष मी काम करतोय आणि हजारो वास्तू विजिट मी केलेले। जसं मी हस्तरेषेमध्ये माझं नाव चांगलं आहे, आता मी देशाविदेशात जवळपास मी 35 देशामध्ये मी हस्तरेषेचं मार्गदर्शन करतोय। डेली माझ्याकडे 3-4 बुकिंग भरपूर होते। माझ्याकडे 3-4 म्हणजे मी घेतोय 3-4 होतात 25 बुकिंग माझ्याकडे। माझी कॅपॅसिटी, कारण कसं प्रत्येकाला व्हीआयपी बुकिंग किंवा रेग्युलर बुकिंग करावं लागतं हस्तरेषेसाठी आणि पत्रिकेसाठी। तर आज मी तुम्हाला वास्तुशास्त्राबद्दल सांगतोय। शक्यतो पूर्वेकडे उतार असलेली जमीन किंवा उत्तरेकडे उतार असलेली जमीन सर्वात बेस्ट, तिथे शक्यतो कुठलाही प्रॉब्लेम येत नाही, शक्यतो म्हणजे नाहीच नाही, छान। आणि दुसरी गोष्ट, त्याच्यावर वास्तुशास्त्रानुसार परत बांधायचं घर, नाही तुम्ही नुसते प्लॉट घ्याल आणि वास्तुशास्त्रानुसार घर नसेल त्याचा उपयोग काही नाही। दुसरी गोष्ट, पूर्वाभिमुख म्हणजे काय, प्लॉटच्या बरोबर मध्यभागी उभा राहिल्यानंतर पूर्वेकडच्या गेटने तुम्ही बाहेर पडणं रस्त्याकडे, याचा अर्थ तो पूर्वाभिमुख प्लॉट आहे। किंवा उत्तराभिमुख म्हणजे उत्तरेकडे तोंड आहे, जसं पूर्वेकडे तोंड आहे तसं उत्तरेकडे तोंड आहे। याचा अर्थ प्लॉटच्या मध्यभागी उभा राहिल्यानंतर गेट जे आहे ते उत्तरेकडे आहे, उत्तर दिशेला तुम्ही बाहेर पडताय। बऱ्याच जणांना पूर्वाभिमुख म्हणजे काय आणि उत्तराभिमुख म्हणजे काय हे कळत नाही, प्लॉट सिलेक्शन होतं आणि मग वाट लागते। त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, जमिनीचं सिलेक्शन करताना कसं आहे, आपलं आयुष्य अखंड जाणार आहे, त्याच्यामुळे कोणी विकू दे, विकणाऱ्यांना पण लकला पाहिजे, तो काय प्रश्न नाही। पण काही ठिकाणी आम्हाला फसगत कळलेली आहे, काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन करतात। म्हणजे ज्योतिषी नाही म्हणते मी किंवा वास्तुज्ञ नाही, काय जे विकणारे असतात ना, एका परवा क्लायंटला आमच्या फसवलं म्हणजे कानावर त्यांच्या विषय गेला की नाही सगळं वास्तुशास्त्रानुसार प्लॉट आहे, होता तो दक्षिणेकडे उतार। कसं आहे, फसवणुकीचे धंदे कधी करायचे नाहीत। तो पण ओळखीचाच होता माझ्या, जो पण माणूस होता तो, घेणारा पण आणि देणारा पण। त्याला म्हटलं बाबा तुला पैसे पसरणार नाहीत म्हटले, असं लोकांना फसवून जर तू केलंस ना। त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, माझ्याकडे आता अपार्टमेंट म्हणजे बिल्डिंगमध्ये फ्लॅट सिलेक्शनचं पण काम भरपूर आहे आणि त्याच्यामध्ये नॉर्मल नियम आहेत वास्तुशास्त्राचे। तुम्हाला बुकिंग करायला लागतं, बुकिंग केल्यानंतर आम्ही डायरेक्ट जागेवर येतो, ऑनलाईन हा विषय होत नाही, फोनवर हा विषय होत नाही वास्तुशास्त्राचा। त्याच्यामुळे कृपया तुम्ही कुठे राहत असाल, तुम्हाला व्हीआयपी बुकिंग तुम्ही घेऊ शकता, रेग्युलर बुकिंग घेऊ शकता आणि तुम्हाला तारीख बुक करायची माझ्याकडे। त्यामुळे 94 21 14 38 90 किंवा 90 75 66 2003 लास्ट। तर ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा आणि नुसतं हाय करू नका, थेट मेसेज टाका। नुसतं हाय केलं तुम्हाला रिप्लाय कुठला मिळणार नाही। तुम्ही वास्तुशास्त्र बुकिंग करू शकता, तुम्हाला जर व्हिजिट हवी असेल तर। धन्यवाद, आभारी, मी तुम्हाला मार्गदर्शन नक्की करेन। धन्यवाद।